बदलापूरचा नराधम अक्षय शिंदे प्रकरणातली ही मोठी बातमी आहे, कारण न्यायालयीन चौकशीचा अहवाल आता हायकोर्टात सादर करण्यात आलाय आणि यात अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला सर्वस्वी पोलीसच जबाबदार असल्याचं म्हटलं गेलंय। स्वसंरक्षणासाठी अक्षयचा एन्काउंटर केल्याचा दावा पोलिसांनी केलेला होता, तो संशयास्पद असल्याचं अहवालात लिहिलं गेलंय। बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिंट्स म्हणजे हाताचे ठसे नाहीत, याकडे देखील फॉरेन्सिक अहवालानं लक्ष वेधलेलं आहे। अक्षय शिंदेच्या मृत्यूला 5 पोलीस जबाबदार असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय। या 5 पोलिसांवर गुन्हा दाखल करून कारवाई करा असं देखील अहवालात शेवटी नमूद करण्यात आलंय। की अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा फेक आहे आणि पोलिसांच्या संगनमताने राजकीय लोकांनी घडवून आणलेली ती हत्या आहे। आता ऑनरेबल कोर्टच्या समोर न्यायालयीन चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालानुसार अक्षय शिंदेला ज्या बंदुकीतून गोळी झाडली त्या बंदुकीवर अक्षय शिंदेच्या हाताचे बोटाचे ठसेच आढळून आले नाहीत असं फॉरेन्सिक अहवाल सांगतो। याचा स्पष्ट अर्थ आहे की अक्षय शिंदेला गोळी घालताना अजून कुणाला तरी वाचवण्यासाठी, स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी आणि स्वतःची काळवंडलेली इमेज उजळून घेण्यासाठी जाणीवपूर्वक सत्ताधाऱ्यांनी पोलिसांच्या संगनमताने अक्षय शिंदेचा खून केला। 7-8 वर्षामध्ये बघतोय ठाणे पोलीस हे फक्त राजकीय हस्तक म्हणून काम करतात आणि खास करून ठाणे पोलीस। त्यामुळे अक्षय शिंदेला तुम्ही नाहक मारलात, कारण का तुम्हाला ह्याच्यातले मेन जे गुन्हेगार आहेत, ज्यांनी मेन हे बलात्कार केले त्यांना लपवायचं होतं।